नाशिकचा विकृत बाबा अशोक खरात याला पकडण्यासाठी पोलिसांनी मास्टर प्लॅन केला आणि त्यामुळेच अशोक खरात अगदी सहजासहजी पोलिसांच्या सापळ्यात अडकला। तेव्हापासून आतापर्यंत तो पोलीस कोठडीत आहे आणि पुढचेही अनेक दिवस तो पोलीस कोठडीतच राहणार आहे। मात्र त्याची पत्नी आणि त्याचा मुलगा हे दोघे सुद्धा सध्या गायब आहेत। त्यामुळेच या दोघांच्याही शोधासाठी, चौकशीसाठी आणि तपासासाठी नाशिक पोलीस असतील, एसआयटीच्या पथकातले अधिकारी असतील, हे त्यांचं जे घर आहे, तृप्तबाला बंगला जो आहे, या बंगल्याच्या बाहेर अनेक ठिकाणी चौकशी करताना किंवा पाळत ठेवताना दिसतात। पण या सगळ्यामध्ये अशोक खरातच्या काही समर्थकांकडून याच तृप्तबाला बंगल्याच्या बाहेर गुप्त पहारा दिला जात असल्याची माहिती समोर आली आहे आणि कदाचित कल्पना खरात आणि हर्षवर्धन खरात या दोघांना सुद्धा याच गुप्त पहारेकऱ्यांनी पळून जाण्यासाठी मदत केल्याचा संशय सुद्धा व्यक्त केला जातोय। हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे पाहणार आहोत। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। अशोक खरात प्रकरण समोर आल्याच्या नंतर तृप्तबाला बंगला हा कायमच हायलाइटेड पॉइंट राहिलेला आहे। या तृप्तबाला बंगल्याच्या अवतीभोवती बऱ्याच संशयास्पद गोष्टी घडलेल्या आहेत। अर्थात या बंगल्यात अशोक खरात राहायचा म्हटल्यावरती हा बंगला काही साधा सुद्धा नाहीये, हे तर नक्कीच आहे। त्यामुळेच जेव्हापासून अशोक खरातला पोलिसांनी ताब्यात घेतलं, पहिले काही दिवस पोलिसांनी या बंगल्याची सुद्धा एक दोन वेळा झाडाझडती वगैरे झाली आहे, मात्र फार जास्त लक्ष या बंगल्याकडे दिलं गेलेलं नव्हतं। त्यानंतरच्या काळात असं घडलं की कल्पना खरातवरती एक गुन्हा दाखल झाला आणि त्यानंतर कल्पनाला ताब्यात घेण्यासाठी जेव्हा पोलिसांचं पथक हे तृप्तबाला बंगल्यामध्ये पोहोचलं, त्यावेळी असं कळलं की कल्पना खरात या बंगल्यात नव्हतीच, ती तर बंगल्यातून आधीच फरार झालेली होती। त्यामुळे मग तिच्या मुलाला ताब्यात घेतलं गेलं, त्याला सुद्धा 2 दिवस चौकशी करून सोडून देण्यात आलं आणि आता तो सुद्धा फरार आहे। त्यामुळे दोघेही मायलेक फरार असताना या बंगल्यामध्ये नेमकं काय सुरू आहे किंवा बंगल्यामध्ये काहीच संशयास्पद घडत नाहीये असं नक्कीच नसणार आहे। काही ना काही यंत्रणा तिथून सुद्धा काम करत असतील। त्यामुळेच पोलिसांकडून सातत्यानं या तृप्तबाला बंगल्याच्या आजूबाजूला राहणारे लोक असतील, सोसायटीत राहणारे लोक असतील किंवा तिथे जवळपास काम करणारे काही कामगार असतील, या सगळ्यांकडून चौकशी केली जाते। अशोक खरात त्याच्या कुटुंबाच्या बद्दलची माहिती जमवली जाते। मात्र आता असं निदर्शनास येत आहे की या अशोक खरातचे काही समर्थक किंवा आपण म्हणू शकतो काही कामगार असतील त्याने ठेवलेले, त्यांच्या माध्यमातून तृप्तबालाच्या बाहेर गुप्त पद्धतीनं नजर ठेवली जाते। याच तृप्तबाला बंगल्याच्या बाहेर कोणी तपास अधिकारी येतात का किंवा कोणी पोलीस येतात का, कोणी चौकशी करतं का, कोण नेमकं कुणाकडे चौकशी करतंय, शेजारी पाजाऱ्यांना काय काय विचारलं जातंय, या सगळ्याची माहिती घेतली जाते। किंवा एखादा जरी संशयास्पद व्यक्ती या बंगल्याच्या आजूबाजूला दिसला, आता हे संशयास्पद म्हणजे कोण, तर जे ओरिजिनल तपास करणारे लोक आहेत, ऑफिशियल्स आहेत, ते जरी या बंगल्याच्या आजूबाजूला दिसले तरी सुद्धा या बंगल्याच्या आजूबाजूला जे कोणी गुप्त पद्धतीनं नजर ठेवून आहेत, लक्ष ठेवून आहेत, ते 2-3 लोक दुचाक्यांवरून तिथे पोहोचतात। मग त्या व्यक्तीला तुम्ही कोण आहात, कशाला आलात, तुम्हाला काय करायचंय वगैरे अशा पद्धतीची माहिती विचारली जाते आणि त्यांच्याकडून काहीतरी माहिती काढून घेण्याचा प्रयत्न केला जातोय। जर काही संशयास्पद वाटलं, कोणी तपास अधिकारी जाणवले किंवा मग काहीतरी चौकशी करण्यासाठी कोणीतरी आलंय असं जर जाणवलं, तर कुणाला तरी फोन कॉल्स जातात असं सुद्धा दिसतंय। किंवा या बंगल्याच्या बाहेर जे काही खाजगी सिक्युरिटी गार्ड्स वगैरे लावलेले आहेत, या सिक्युरिटी गार्ड्स कडून सुद्धा बाहेर काही जरी संशयास्पद दिसलं तरी सुद्धा कुणाला तरी फोन केले जातात, त्यावरून माहिती दिली जाते, बाहेर नेमकं काय काय चाललंय याविषयीची माहिती बंगल्याच्या आत सुद्धा कळवली जाते असं दिसून येत आहे। सध्या जी काही माहिती आहे त्या माहितीच्या नुसार तृप्तबाला बंगल्यामध्ये अशोक खरातच्या कुटुंबातील 2 व्यक्ती आहेत, त्यातली एक व्यक्ती कोणीतरी वृद्ध महिला आहे। आता ही महिला नेमकी कोण आहे त्याविषयीची माहिती कळली नाहीये, पण त्याची मुलगी सुद्धा याच बंगल्यात असल्याचं समजतंय। त्यामुळे या बंगल्यामध्ये ज्या अर्थी अजूनही अशोक खरातचे कुटुंबीय आहेत, त्या अर्थी या बंगल्यातून सुद्धा अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या जात असणार आहेत असा एकंदरीत संशय। आणि मुळातच कल्पना खरात ही सुद्धा याच बंगल्यात होती, ती सुद्धा इथूनच फरार झालेली आहे। दुसरीकडे हर्षवर्धन खरात तो सुद्धा इथेच होता, तो सुद्धा इथूनच गायब झालाय। त्यामुळे कुठेतरी हा संशय वाढलेला आहे की हे जे कुणी गुप्त पद्धतीनं लक्ष ठेवणारे लोक आहेत किंवा तपास अधिकाऱ्यांची माहिती, तपास चौकशी कशा पद्धतीनं सुरू आहे, बंगल्याच्या अवतीभोवती काय काय घडतंय याविषयीची माहिती संकलित करणारे हे जे कोणी लोक आहेत, त्यांनीच कदाचित या सगळ्यामध्ये कल्पना खरात आणि हर्षवर्धन खरात या दोघांना सुद्धा पळून जाण्यासाठी मदत केल्याचा दाट संशय सुद्धा व्यक्त केला जातोय। त्यामुळे हे जे काही अशोक खरातचं नेटवर्क आहे, ही नवीनच मोडस ऑपरेंडी या सगळ्यामध्ये दिसून येते। त्यामुळे हे नेटवर्क नेमकं कोण ऑपरेट करतंय, कोण या सगळ्याची माहिती गोळा करतंय, इतकं सगळं घडल्याच्या नंतर जेव्हा अशोक खरात विरोधातच चौकशीचा आणि कारवाईचा फास आवळला जात असताना
याच अशोक खरातसाठी अजूनही काही लोक काम करतात किंवा या अशोक खरातची त्याच्या कुटुंबाची माहिती, तपास अधिकाऱ्यांची माहिती ही अजूनही कुणीतरी पोहोचवत आहे आणि मध्यस्थी काही लोक आहेत. हेच मुळात खूप जास्त आश्चर्यकारक आहे की जो व्यक्ती इतका अडकलेला आहे, ज्याने इतके सगळे कारनामे करून ठेवलेले आहेत, जवळपास 15 गुन्हे दाखल झालेले आहेत, त्या व्यक्तीसाठी अजूनही काही लोक काम करतायत. त्यामुळे हे सगळं नेटवर्क नेमकं ऑपरेट कोण करतंय याचा शोध लागला पाहिजे अशी मागणी केली जाते. दुसरीकडे आपण बघतोय की अशोक खरातची पत्नी, त्याचा मुलगा, त्याची मुलगी हे सगळे जण जर आधीपासूनच तृप्तबाला बंगल्यामध्ये होते तर तेव्हाच त्यांना ताब्यात का नाही घेतलं असा प्रश्न सुद्धा विचारला जातोय. जाणून बुजून एसआयटीनं या दोघांना सुद्धा पळून जाऊ दिलं का, हा सुद्धा संशय व्यक्त केला जातोय. कारण जर कुणीतरी संशयित व्यक्ती आहेत किंवा कुणीतरी या सगळ्या प्रकरणामधले ज्यांच्यावरती खूप दाट काहीतरी संशयास्पद गोष्टी केल्याचा आरोप आहे किंवा या सगळ्यामध्ये ज्यांचे जबाब खूप महत्वाचे असणार आहेत, असे हे 2 लोक आहेत. म्हणजेच एक कोण तर कल्पना आणि दुसरा हर्षवर्धन. हे दोघे सुद्धा जर त्याच बंगल्यामध्ये राहायला होते तर यापूर्वीच त्यांना खरं तर ताब्यात घेणं किंवा ऍटलिस्ट चौकशीसाठी बोलवणं हे सगळं गरजेचं होतं. एसआयटीनं ही सावध भूमिका आधी का घेतली नाही असा प्रश्न विचारला जातोय. ज्या पद्धतीनं नाशिक पोलिसांनी अगदीच मास्टर प्लॅन करून अशोक खरातला पकडलेलं होतं, तशा पद्धतीचं काहीतरी डोकं एसआयटीनं का नाही लावलं असा प्रश्न उपस्थित केला जातोय. एसआयटीच्या भूमिकेवरती संशय सुद्धा या सगळ्यामुळे घेतला जातोय. त्यामुळे आता एसआयटी वरचं सुद्धा टेन्शन वाढलेलं आहे, प्रेशर वाढलेलं आहे. लवकरात लवकर या दोघांना सुद्धा शोधून काढण्याची जबाबदारी त्यांच्यावरती आहे, आव्हान आहे असं म्हणावं लागेल खरं तर. आणि त्या सगळ्यातच आता हे नवीनच अशोक खरातचं नेटवर्क वगैरे काम करतंय किंवा गुप्त माहिती कुणाला तरी पुरवली जातीये किंवा संशयास्पदरित्या हालचालींवरती नजर ठेवली जातीये तपास अधिकाऱ्यांच्या, हे सगळं जेव्हा लक्षात येत आहे त्यामुळे हे सगळं नेमकं कोण ऑपरेट करतंय ते सुद्धा शोधावं लागणार आहे. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.